मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 17व्या शतकापासून अतिशय लोकप्रिय असणारा कलाप्रकार म्हणजेच तमाशा. हा कलाप्रकार सिद्ध होण्यापूर्वी महाराष्ट्रात गोंधळ, जागरण, बळीराजा आणि महासुबा, ज्योतिबा यांच्या कार्याची जागृती करणारी गीते गायली जायची. वाघ्या मुरळी, दशावतार, बहुरूपी, वासुदेवाची गाणी, पोतराज इत्यादी लोककलाप्रकारही प्रचलित होते. या सर्व नाट्यात्मक लोककलाप्रकारात आणि तमाशामध्ये तांत्रिक अंगाच्या दृष्टीने आणि वाङ्मयीन बाजूने काही एक प्रमाणात साधर्म्य आढळते. तमाशा हा गण, गवळण, लावणी, बतावणी आणि वग अशा 5 अंगांनी समृद्ध झालेला आहे. भारतीय संस्कृतिकोशात त म्हणजे तमाशा या शब्दाच्या उत्पत्तीविषयी जी माहिती मिळते ती म्हणजेच हा शब्द अरबी असून त्याचा अर्थ प्रेक्षणीय दृश्य असा आहे. तमाशा संस्थेच्या शिल्पकारांना असलेली शाईर ही संज्ञाही मूळ शायर किंवा शाहर या अरबी शब्दापासून बनलेली आहे. तमाशा संस्थेचे आणि तिच्या शिल्पकाराचे नाव अरबी असल्यामुळे ही संस्था मुसलमानांच्या प्रभावातून उदय पावली असावी असा कयास आहे. तमाशा परंपरेविषयीचा संदर्भ मराठी विश्वकोशात सापडतो. तो म्हणजे तमाशा हा शब्द मूळचा मराठी भाषेतील नसून तो उर्दूतून मराठीत आला. 13व्या ते 14व्या शतकात दक्षिण भारतात मुसलमानी अंमल सुरू झाल्यापासून तो मराठीत आढळतो. एकनाथांच्या एका भारुडात तमाशाची एकंदर प्रकृती पाहिली असता तर असे दिसून येईल की 18व्या शतकाच्या सुरुवातीला वीरांच्या विषय वासनेवर उतारा म्हणून जन्मलेला हा खेळ 19व्या शतकाच्या सुरुवातीला भक्ती, नीती, ब्रह्मज्ञान यामध्ये उतरलेला आहे. म्हणजे तमाशाचे हाड शूरवीरांच्या शृंगाराचे तर मांस सात्विकतेचेच दिसते. हाडाचे वळण आणि मांसाने दिलेला आकार यांनी प्रकृती बनते. तसेच शृंगाराच्या हाडाने आणि सात्विकतेच्या मांसाने तमाशाचे शरीर बनलेले आहे. तमाशाच्या गाडीचे एक चाक शृंगाराचे तर दुसरे ब्रह्मज्ञानाचे होते. या दोन्ही चाकांना जोडणारा कणा शूरवीरांच्या पराक्रमाचा होता असे नामदेव वटकर म्हणतात. तमाशाचे खरे स्वरूप जरी पेशवाईतच उदयास आलेले असले तरी तो प्रकार महाराष्ट्रात पूर्वीपासूनच अस्तित्वात होता असे दिसते. असे अनेक प्रकारचे तमाशा फड आज मितीलाही प्रामुख्याने रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, काळू बाळू, दत्ता महाडिक, चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे संच अतिशय प्रसिद्ध आहेत. तमाशा हा गावोगावी भरणाऱ्या यात्रेनिमित्त आणि त्यानंतर त्या काळात कापडी तंबू कणात बांधून तिकीट विक्री करून सादर केला जातो. महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाप्रकार असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी लोकशाहीर बशीर मोमीन कवटेकर यांनी अनेक वगनाट्ये, लावण्या, लोकगीते, सवाल जवाब, गणगवळण आणि फार्स असे विविधांगी साहित्य निर्माण केले आणि महाराष्ट्रातील सर्व प्रमुख तमाशा मंडळांना पुरविले. अथर्व शीर्षात गकाराची उपासना आहे. ज्ञानेश्वरांनी या गकाराला व्यवहारी भाषेत गण असे देऊन त्याला ईश आणि आदी अशा शब्दांनी भावार्थ दीपिकेत नमन केले आहे. हाच गण शब्द तमाशामध्ये सुरुवातीला पाळला जातो आणि गणापूत झाली सारी उत्पत्ती असे ते म्हणतात. प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात गणेश पूजनापासून करण्याची आपली परंपरागत प्रथा आहे. तीच गणाच्या रूपाने तमाशात रूढ झाली. आजही समाजामध्ये प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही विघ्नहर्त्या विनायकाची पूजा अथवा नमन करूनच होताना दिसते. तमाशातही प्रत्येक खेळ निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून गणेशाला गणातून नमन करणे अथवा त्याचे आवाहन करणे केले जाते. 1980च्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालेला लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर लिखित एक गण
इथे उदाहरण म्हणून पाहूया. हे गणराया तव गुण गाया, धावून ये मज यश द्याया. रसिकांच्या पुढे मी एक पामर, कवन अर्पितो तव चरणावर. स्मरण सरू दे, गीत स्फुरू दे, भक्तीचे हे गणराया. अजान बालक बोल बोबळे, मान्य करावे ते वाकुळे. तू सुख करता तू दुःख हरता, वेळा मी दर्शन घ्याया. विद्येचा रे तुझी विधाता, वंदन करीतो जाता जाता. मस्तकी आमुच्या हात असू दे, पैल तीरावरती जाया. हे करत असतानाच पुढे शायरात 2 प्रकारचे आध्यात्मिक विचार प्रवाह होते. शिव किंवा ब्रह्म यांना श्रेष्ठ मानणारे तरेवाले, तर शक्तीला मानणारे दुसरे. दैवतांचे स्तवन करीत गण गाताना हे शाहीर प्रतिपक्षाला उद्देशून धाक वैन्याला किंवा अपयश द्यावे दुश्मनाला अशी भाषा वापरीत. अर्थात श्रोत्यांनी गण ऐकल्याबरोबर तो गाणारा शाहीर कोणत्या पक्षाचा आहे याची कल्पना येत असे. हा गण सादर करताना म्हणण्यात येणाऱ्या काव्यास गणाची लावणी असे म्हटले जाते. ज्या काळात तमाशा उभारीस आला तो काळ पेशवाईचा आणि पेशवे गजाननाचे भक्त होते आणि तमाशा हे शेवटी आध्यात्मिक बीज असणारे लौकिक लोकनाट्य असल्याने गणातून गणपतीची आराधना क्रमप्राप्तच ठरते. तमाशा सादर करत असताना गणानंतर गवळण सादर होते. या गवळणीचे मूळ ज्ञानेश्वरापर्यंत जाऊन पोचते. त्याने आध्यात्मिक गवळणी लिहिल्या. तमाशात मात्र अध्यात्मातूनही शृंगार दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. महाभारत काळात श्रीकृष्ण मथुरेला दही दूध तूप लोणी घेऊन जाणाऱ्या गवळणींना अडवत असे आणि त्यांच्याकडून लोणी घेत असे हे सर्व ज्ञातच आहे. तोच संदर्भ येथेही येतो. तमाशातील श्रीकृष्णही मथुरेला जाणाऱ्या गवळणींना अडवतो. गवळणीमध्ये राधा व इतर गवळणींची कृष्ण व त्याचे सवंगडी म्हणजेच पेंड्या छेडछाड करतो. त्यातूनही विनोद निर्माण होतो. गवळणीतील मावशी आणि पेंड्या, मावशी आणि कृष्ण, मावशी आणि इतर गवळणी यांच्यातील संवाद अतिशय चटकदार आणि द्विअर्थी असतात. हे पूर्णपणे करमणूकप्रधान संवाद असतात. सर्व गवळणी मावशी कृष्णाची विनवणी करतात. शेवटी कृष्ण आपले अस्सल दान म्हणजे तमाशातील गवळण मिळाल्यानंतर सर्व गवळणींना जाण्याची अनुज्ञा देतो आणि गवळण संपते. लावणी हा तमाशातील अत्यंत लोकप्रिय प्रकार होय. लावणी या शब्दाचा संबंध काहीजण संस्कृतमधील लापणिकेशी लावण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोक शेतीमध्ये ज्याप्रमाणे भाताच्या रोपाची लावणी असते तशी अक्षरांची शब्दांची एकापुढे एक लावलेली रचना म्हणजेच लावणी अशी निर्मिती सांगून लावणीच्या निर्मितीचा संबंध श्रम परिहारार्थ झाला असावा असे सांगतात. ती समूह मनाचे रंजन करण्यासाठीही जन्मल्याचे प्रचलित आहे. लावणीचे विषय वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. यात पौराणिक, आध्यात्मिक, सामाजिक, काल्पनिक तसेच स्त्री पुरुष सौंदर्यवर्णन, शृंगार, विरह, वियोग, रुसवे फुगवे इत्यादी विषयसुद्धा हाताळलेले असतात. परंतु या सर्व विषयातील शृंगारावर आधारित असणाऱ्या लावण्यांची संख्या जास्त असल्याने लावणी म्हणजे शृंगार अशी धारणा झाल्याचे दिसते. 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील नावाजलेले लावणी कवी बशीर मोमीन यांनी लिहिलेली व सुरेखा पुणेकर यांनी आपल्या तमाशा फळाद्वारे महाराष्ट्रात सादर केलेली एक लोकप्रिय लावणी इथे आपल्यासमोर मांडत आहे. मध्यानी रात्र झाली अवचित जाग आली, सैना विरह मजला मी झाले अर्धमेली, सांगू कशी मी तुझला वैरीन रात्र गेली, इश्काची इंगळी डसली त्यानेच गोष्ट फसली, झाला उरात भडका येईना झोप कसली, सैना यातना त्या मरणाचे घाव झेली. बतावणी किंवा फास हा यामधील आणखी एक प्रकार. याला संपादनी किंवा बतावणी असेही संबोधले जाते. वास्तविक पाहता हा रंगभूमीवर सादर होणारा प्रकार असून नाटकाची लांबी वाढवण्यासाठी किंवा गंभीर नाटकात प्रेक्षकांना हसवण्यासाठी
या प्रकारचे फार्स रंगभूमीवर होऊ लागले होते. समाजातील व्यंगावर यामधून बोट ठेवले जाई, तेही विनोदाच्या सहाय्याने. तमाशातील फार्समध्ये बहुतांशी तात्या आणि बापू ही 2 पात्रे असतात. पुढे सादर होणाऱ्या वर्गातील पात्रांची रंगरंगोटी होईपर्यंतच्या वेळात बतावणीचे सादरीकरण होत असते. तात्या आणि बापू दोघेही विनोदासाठी चुटक्याचे किंवा शापांचे सहाय्य घेऊन प्रेक्षकांना हसवितात. आणि शेवटचा जो टप्पा असतो तो म्हणजे वगाचा. वग तमाशातील फास किंवा बतावणी संपल्यानंतर वगाचे सादरीकरण होते. तमाशातील नाट्य खऱ्या अर्थाने वगामध्ये पाहावयास मिळते. वेग हा शब्द ओघ या शब्दाचा अपभ्रंश असावा, कारण ग्रामीण भाषेमध्ये ओघऐवजी वग या शब्दाचा वापर केल्याचे आढळून येईल. सातवाहन राजा हाल याच्या गाथा सप्तशती या ग्रंथामध्ये वग्ग हा शब्द समूह किंवा कळप या अर्थाने वापरला असल्याचे दिसते. या वग्ग शब्दापासून वग हा शब्द रूढ झाला असावा, कारण तमाशातील वगाची निर्मिती किंवा प्रत्यक्ष प्रयोग समूह मनाच्या किंवा प्रत्येक पात्राच्या स्वतंत्र प्रतिभेचे एकत्रीकरण असते, म्हणून ती समूह निर्मिती ठरते. वगाचे स्वरूप हे नाटकाप्रमाणे असते. संवाद पात्रे नाटकाप्रमाणेच असतात. वगाची कथा ठरलेली असते, पण प्रत्येक पात्राच्या तोंडचे संवाद मात्र स्वयंस्फूर्तीने किंवा हजरजबाबीपणाने अभिव्यक्त व्हायचे असतात. तमाशाचा साधारणपणे उत्तरार्ध म्हणजे वग. वगाची लिखित संहिता नसते, पण स्थूल कथा प्रत्येक पात्राला ज्ञात असते. पात्रे स्वयंस्फूर्तीने कथेला अनुसरून संवाद म्हणत असतात. सरदार किंवा तमाशाचा प्रमुख संवादामध्ये सुसूत्रता राखून कथेला गती प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करत असतो. विमुक्त संवाद, अभिनय, नृत्य, संगीत यांच्या माध्यमातून वगाचा प्रयोग सिद्ध होतो. आपल्या वैविध्यपूर्ण लेखनासाठी प्रसिद्ध असलेले लेखक कवी बशीर यांची इश्कान घेतला बळी, बाईने दावला इंगा, तांबडं फुटलं रक्ताचं, भंगले स्वप्न महाराष्ट्राचे, भक्त कबीर ही वगनाट्ये अनेकविध तमाशा संचाद्वारे महाराष्ट्रात सादर करण्यात आलेली आहेत. तमाशातील मुख्य वाद्ये म्हणजे ढोलकी, तुणतुणे, हलगी किंवा कडे आणि झांज या चारींच्या वाद्यमेळ्यात नाचीच्या पायातील चाळांचाही भर असतो. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य शासनातर्फे इसवी सन 2006 पासून दरवर्षी 7 दिवसांचा तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सदर महोत्सव प्रसंगी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येते. ₹5 लाख, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मराठी तमाशा क्षेत्रात अनेक प्रसिद्ध कलाकार होऊन गेले. त्यापैकी काही प्रमुख तमासगीर म्हणजेच पठ्ठे बापूराव, शाहीर साबळे, विठाबाई नारायणगावकर, होनाजी बाळा, दगडूबाबा शिरोलीकर आणि दादू इंदुरीकर यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात.